आदित्य ठाकरे हे अँटी आंबेडकराईट आहेत हे 4 पुरावे देऊन सुद्धा मी आत्ता देखील इकडे त्या ठिकाणी आपल्या समोर जे आहे ते प्रूव्ह करू शकतो. कुठलाही ठाकरे हा मुंबईचा मालक नाही आहे. हे फक्त जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी सत्तेत आले होते, परंतु फक्त सत्तेचा मलिदा खाण्याचं काम यांनी केलं. ते बाळासाहेब ठाकरे कुठे? आणि आज दक्षिण भारतीय वेशामध्ये लुंगी घालून दक्षिण भारतीय मतांसाठी प्रचार करत फिरणारे आदित्य ठाकरे कुठे? हा त्या ठिकाणी फरक आहे का? सत्ता मिळाल्यानंतर लोकांचं चारित्र्य बदलतं का हो? मला प्रश्न आहे की संजय राऊतांना त्या ठिकाणी त्यावेळेला ते दलाल वाटत होते, असे त्या ठिकाणी मित्र वाटत आहेत. तर सत्ता हे माणसाचं चारित्र्य बदलू शकते का? याचंही उत्तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. की गुजराती लोकांच्या मतांसाठी केम छो वरळीचे बॅनर लावणारे आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी मराठी अस्मितेसाठी लढणारे नेते राहिले आहेत का? ही खऱ्या अर्थानं शिवसेनेची झालेली दुर्दशा आहे का? किंवा शिवसेनेला इतके वाईट दिवस आले आहेत का? या ठिकाणी याचाही खुलासा झाला पाहिजे. शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप केले, आंदोलनं केली, त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवरती हल्ले झाले. या शिवसैनिकांची ही फसवणूक झाली का? याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. या पक्षफुटीमध्ये शिवसेनेचे 40 आमदार मुंबईपासून गुवाहाटीपर्यंत ज्या मोहित कंबोज यांनी नेले, त्यांच्या मुलाच्या ठिकाणी पार्टीला द्यायचं, वाढदिवसाला द्यायचं आणि स्वतःचे त्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध, वैयक्तिक हितसंबंध जोपासायचे. या दुटप्पीपणाला त्या ठिकाणी आता सामान्य शिवसैनिक फसणार आहे का? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी हर्ष सावंत. साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलो आहे. मुख्यतः सध्या जे राजकारणाच्या दृष्टिकोनातून जे सुरू आहे आणि त्याच दरम्यान जर जे मोहित कंबोज आहेत, जे भाजपाचे नेते आहेत, त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे ठाकरे बंधू आहेत, जे राज ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे आहेत, त्यांचे चिरंजीव, ते त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त ते त्यांच्या घरी गेलेले, जे कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि असा पूर्ण सारांश असताना, जे मतभेद असताना सध्या वरळीमध्ये जी वरळी विधानसभा आहे, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे जे आमदार आहेत या विधानसभेचे, तर त्या अनुषंगाने आमच्याकडे वंचितचे काही पदाधिकारी आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांची काही विचारसरणी आहेत, ती आज आपण या संपूर्ण विषयामध्ये जाणून घेणार आहोत. आणि आपण त्यांच्याशी थोडक्यात एक चर्चासत्र राबवणार आहोत. तर आपल्यासोबत आता वंचित बहुजन आघाडी पक्षाचे आपल्याकडे पदाधिकारी आहेत. आकाशजी दोडके आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी आता थोडे संलग्न प्रश्न नाही, आपण त्यांच्याकडून पूर्वापार थोडी माहिती जाणून घेऊया. त्यांना विचारूया नेमकं काय झालं, काय घडलं आणि कोणत्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या जे आता घडलेलं आहे त्याला तुम्ही विरोध दर्शवताय. मला सांगा, काय होतंय नेमकं, काय सुरू काय आहे? मुळातच आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभाचे मागच्या 2 टर्मपासून आमदार आहेत. ही त्यांची दुसरी टर्म आहे. आणि या वरळी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करत असताना जे काही बॅनर्स वरळी नाक्यावरती त्यांचे लागले आणि केम छो वरळी म्हणत त्यांनी जो वरळीमध्ये प्रवेश केला, याच्यातूनच त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रवेश करत असताना त्यांची मराठी माणूस, मराठी अस्मिता याविषयी त्यांना किती पोटतिडकी आहे किंवा किती महत्त्व आहे हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं. आणि लोकांना कळालं की हे फक्त मराठी अस्मितेचं नाटक चालू आहे स्वतःच्या पक्षाची पोळी भाजण्यासाठी. यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019ला महाविकास आघाडीची सत्ता आली, उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि त्यानंतर मोहित कंबोज विरुद्ध शिवसेना किंवा महाविकास आघाडी हे चित्र सगळ्या मीडियावरती दिसत होतं. आणि या चित्राच्या दरम्यान रोज सकाळी संजय राऊत, उद्धव ठाकरे विरुद्ध मोहित कंबोज हे सगळं चालू होतं. याच्यामध्ये एक घटना मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे 23 एप्रिल 2022ची, ज्या दिवशी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीच्या बाहेर भारतीय जनता पक्षाचे त्यावेळचे मुंबईचे युवा आघाडीचे अध्यक्ष मोहित कंबोज यांच्या गाडीवरती शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यांना गाडी बाहेर काढून त्यांना मारहाण झाली आणि याची तक्रार वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिली. कार्यकर्त्यांवरती शिवसेनेचे त्यावेळेला गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर तेजस ठाकरे यांचे काही पार्टीमधले आणि वैयक्तिक त्या ठिकाणी फोटोजसुद्धा मोहित कंबोज यांनी व्हायरल केले आणि त्याचंही राजकारण करायला मोहित कंबोज यांनी कुठेही मागे पुढे पाहिलं नाही. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. प्रश्न विचारासा वाटतोय, जो आता मुद्दा तुम्ही उपस्थित केला तेजस ठाकरे यांचा, पण सध्या ते प्रकरण वरळीतच गाजलेलं होतं. त्या प्रकरणाबाबत काही 2 शब्द माहीत असेल तर सांगाल? नाही, याच्याबद्दल ॲक्च्युली काही मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे, कारण प्रत्येक राजकारण्याला किंवा तेजस ठाकरे हे काही राजकारणात नाही आहेत. फक्त ते ठाकरे कुटुंबाचा एक भाग आहेत आणि त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे, त्यामुळे ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात हा तो त्यांचा प्रश्न आहे. पण उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्याबद्दल आम्ही का बोलतोय, कारण ते महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि ज्या शिवसेना पक्षासाठी त्या ठिकाणी लोकांनी आंदोलनं केली, मारामाऱ्या केल्या, अंगावरती केसेस घेतलेल्या आहेत, अशा शिवसेना पक्षामधला सामान्य शिवसैनिकाची, मराठी माणसाची त्या ठिकाणी फसवणूक होते. त्यामध्ये आपण पाहिलं की काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या बाबत असं म्हटलं की शिवसेना हा कमी महत्त्व राहिलेला पक्ष आहे किंवा फारसं महत्त्व त्यांना राहिलेलं नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांनी बोलण्यास नकार दिला. आणि ज्या दिवशी हा वाढदिवस होता त्याच्या आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली होती आणि त्यानंतरच आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील हे त्या ठिकाणी या वाढदिवसाला गेले. मग मला असं म्हणायचं आहे की एकीकडं पक्ष फोडला म्हणून एकनाथ शिंदेंच्या बाजूलाही बसायचं नाही आणि दुसरीकडे या पक्षफुटीमध्ये शिवसेनेचे 40 आमदार मुंबईपासून गुवाहाटीपर्यंत ज्या मोहित कंबोज यांनी नेले, त्यांच्या मुलाच्या ठिकाणी पार्टीला द्यायचं, वाढदिवसाला द्यायचं आणि स्वतःचे त्या ठिकाणी आर्थिक हितसंबंध, वैयक्तिक हितसंबंध जोपासायचे, या दुटप्पीपणाला त्या ठिकाणी आता सामान्य शिवसैनिक फसणार आहे का? किंवा ज्या शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्यावरती वारंवार आरोप केले, आंदोलनं केली, त्या ठिकाणी त्यांच्या गाडीवरती हल्ले झाले, या शिवसैनिकांची ही फसवणूक झाली का? याचं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. पण मला एक प्रश्न असा पडतो की त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत, खासदार संजय राऊत असतील किंवा ज्या नेत्या आहेत, राष्ट्रीय म्हणजे प्रवक्ता आहेत, सुषमा अंधारे आहेत, ते देखील बाजू घेत आहेत. पण असं कसं? पक्षातील वरिष्ठ जर ज्या आधी त्यांना निदर्शनं दाखवत असतील पण आता ते बाजू घेतात, असं का घडतंय? म्हणजे सामान्य जनतेची दिशाभूल होते का? अगदीच सामान्य जनतेची, मराठी माणसाची त्या ठिकाणी आणि मराठी अस्मितेसाठी कार्य करणाऱ्या सामान्य शिवसैनिकाची ही दिशाभूल आहे. जे संजय राऊत, ज्या सुषमा अंधारे सकाळी उठल्यानंतर दररोज मोहित कंबोज हा भारतीय पक्षाचा कशा पद्धतीने एजंट आहे आणि कशा पद्धतीने ही शिवसेनेची त्या ठिकाणी शिवसेना फोडली गेली हे सांगत होते, त्यांनाच आज त्या ठिकाणी मोहित कंबोज यांच्यासोबत वैयक्तिक संबंध का जोपासू नयेत हे सांगावं लागतंय. ही खऱ्या अर्थानं शिवसेनेची झालेली दुर्दशा आहे का? किंवा शिवसेनेला इतके वाईट दिवस आलेत का? या ठिकाणी याचाही खुलासा झाला पाहिजे. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. सध्या मला देखील आणि जे सर्वसामान्य असतील, जे महत्त्वाकांक्षी शिवसैनिक असतील, ज्यांनी रक्ताचं पाणी करून स्वतःवरती केसेस घेतलेल्या आहेत, अजून ज्या शाखेसाठी अजून आपले पणाला लावलेले आहेत, असे सामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जरी अशी घोडचूक झाली तर त्यांनाही हे मोठमोठे नेते असतील, म्हणजे ज्यांची नावं घेतली, किंवा अजूनही वरिष्ठ जे अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील, जर सामान्य कार्यकर्त्याने देखील अशी चूक केली तर त्याला देखील असं ते समर्थन करतील का? मुळातच सामान्य कार्यकर्त्याचा, सामान्य शिवसैनिकाचा कधीही कुठलाही विचार तिथल्या आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरेच्या कुठल्याही परिवाराने कधीही केलेला मला दिसत नाही.
फक्त नगरसेवक बनवणं, कोणत्या तरी कमिट्या देणं आणि थोडेफार पैसे एखाद्या नेत्याला एखाद्या वॉर्डामध्ये कमवून दिले की त्या ठिकाणी आपण चळवळीचा आणि सर्वसामान्यांचा आणि मराठी अस्मितेचा पक्ष होतो हे सिद्ध होत नाही. त्या ठिकाणी मला मराठी अस्मितेबाबत, ठाकरेंच्या मराठी अस्मितेबाबत आणि आदित्य ठाकरेंच्या मराठी अस्मितेबाबत म्हणायचं आहे की हेच आदित्य ठाकरे होते की आदित्य ठाकरेंचे जे आजोबा होते, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी त्या ठिकाणी उठाव लुंगी बजाव पुंगीचा नारा देत दक्षिण भारतीयांविरोधात मोहीम काढली, ते बाळासाहेब ठाकरे कुठे? आणि आज दक्षिण भारतीय वेशामध्ये लुंगी घालून दक्षिण भारतीय मतांसाठी प्रचार करत फिरणारे आदित्य ठाकरे कुठे? हा त्या ठिकाणी फरक आहे का? आपण पाहिलं की गुजराती लोकांच्या मतांसाठी केम छो वरळीचे बॅनर लावणारे आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी मराठी अस्मितेसाठी लढणारे नेते राहिले आहेत का? तर दुसरीकडं मागच्या वर्षापासून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना सुद्धा एकही मराठी कॉन्ट्रॅक्टर न बनवता मुंबई महानगरपालिकेची हजारो कोटींची कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी राजस्थानी आणि गुजराती लोकांच्या घशात घालण्याची कामं, निव्वळ कमिशनखोरीसाठी त्या ठिकाणी देण्याची कामं ही आदित्य ठाकरेंनी आणि त्यांच्या पक्षाने केली. हे लोक खरीच मराठी दार्जिने आहेत का? या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे. आज मराठी शाळांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे की इतकी वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना सुद्धा, त्या ठिकाणी स्वतः मंत्री असताना सुद्धा आदित्य ठाकरेंना किंवा शिवसेनेला मराठी शाळा वाचवता आल्या नाहीत. आणि ह्या सगळ्या राजकारणाचा जो केंद्रबिंदू जो मराठी माणूस बनलेला आहे, या मराठी माणसाला आमचं सांगणं आहे की अशा पद्धतीने जर दुटप्पी भूमिका आणि त्या ठिकाणी मराठी भाषेचं आणि मराठी अस्मितेचं राजकारण होणार असेल तर अशा त्या ठिकाणी ठाकरे परिवाराच्या आणि शिवसेना उभाटा गटाच्या मागे आपण उभं नाही राहिलं पाहिजे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत मोहित कंबोज, यांच्याबद्दल आम्हाला साशंकता वाटते की एकीकडे त्या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी बोंबाबोंब करायची, दररोज त्या ठिकाणी मोठे मोठे आंदोलनं करायची, रोज सकाळी मीडियावरती उठून संजय राऊत विरुद्ध मोहित कंबोज हा सामना आपण पाहायचा, आणि सत्ता मिळाल्यानंतर लोकांचं चारित्र्य बदलतं का हो? मला प्रश्न आहे की संजय राऊतांना त्या ठिकाणी त्यावेळेला ते दलाल वाटत होते, आज ते त्या ठिकाणी मित्र वाटत आहेत. तर सत्ता हे माणसाचं चारित्र्य बदलू शकते का? याचंही उत्तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी दिलं पाहिजे. आणि हे एवढेच प्रश्न नाही आहेत. म्हणजे आज या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्व करत असताना आदित्य ठाकरे हे फक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा राजकारणासाठी वापर करत नाहीत, तर इथल्या आंबेडकरी जनतेच्या मताचा सुद्धा वापर करतात. आदित्य ठाकरे हे अँटी आंबेडकराईट आहेत, हे 4 पुरावे देऊन सुद्धा मी आत्ता देखील इकडे त्या ठिकाणी आपल्या समोर जे आहे ते प्रूव्ह करू शकतो. सध्या आता आपण पाहिलं, त्यांचा अभ्यास पाहिला, जो दृष्टिकोन पाहिला, स्वतःला पुरोगामी म्हणवलं जातं. पण आता तुम्ही म्हणाला की तुम्ही असे आरोप करतायत, ते खरंच आरोप आहेत की बिनबुडाचे आरोप आहेत? मी आताही सांगितलं की 4 पुरावे देऊन मी त्या ठिकाणी सांगू शकतो की आदित्य ठाकरे हे अँटी आंबेडकराईट आहेत. आंबेडकरी विचारसरणीला मानणारे आदित्य ठाकरे नाहीत. याचे 4 पुरावे असे आहेत की 14 एप्रिल 2025 रोजी, 16 एप्रिल 2025 रोजी वरळीतील आंबेडकर जयंतीच्या मध्ये जो काही गोंधळ झाला आणि जी काही दंगल उसळली, एकदाही आदित्य ठाकरे इथल्या आंबेडकरी समाजाला विचारायला आले नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने उभे राहिले नाहीत. हा त्या ठिकाणी आंबेडकरवादी नसल्याचा पुरावा आहे. दुसरी गोष्ट, वरळीतील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आहे, या मैदानाला कुठेही त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाचा फलक नव्हता. हा फलक ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीने लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला भगव्या रंगामध्ये बाबासाहेबांचा फलक लावण्याचं काम, स्वतःचं नाव आणि पक्षाच्या नावासहित लावण्याचं काम आदित्य ठाकरेंनी केलं. अजून महत्त्वाची गोष्ट, जे कॅलेंडर आदित्य ठाकरे वाटतात वरळीतल्या घरोघरी, या कॅलेंडरमध्ये 2025च्या कॅलेंडरमध्ये 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असतो, याचा देखील उल्लेख आदित्य ठाकरे करू शकत नसतील तर आदित्य ठाकरे भारतीय संविधानाला मानतात का, असा देखील आमचा प्रश्न आहे. यानंतर आपण पाहतोय की वरळीमध्ये असणारा जो काही हा सगळा आंबेडकरी समाज आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये BDD साईडचं पुनर्विकास सुरू आहे. या पुनर्विकासामध्ये सुद्धा आपण पाहिलं की तेलुगू भाषिकांनी किंवा तेलुगू समाजाच्या लोकांनी ज्या वेळेला तेलुगू भवनची मागणी केली त्यांना तेलुगू भवन मिळालं. त्या ठिकाणी इतर समाजाचे लोक एका विंगची मागणी करतात, त्यांना एक विंग मिळते. त्या ठिकाणी आपण पाहिलं की तेलुगू समाजाचा एक चौक त्या ठिकाणी वरळीमध्ये उभा राहतो.
पण आंबेडकरी समाजाचा एखादा चौकसुद्धा बनवायला वेळ आदित्य ठाकरेंना नाही आहे. त्या ठिकाणी लॉटरीचा एवढा मोठा प्रश्न, त्या ठिकाणी पुनर्विकासाचा, त्या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिलेला आहे आंबेडकरी समाजाचा. त्या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या इमारतींना वेगवेगळ्या भागांमध्ये छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये डिवाईड करण्याचं त्या ठिकाणी कारस्थान चालू आहे. आज सचिन अय्यर असतील आमदार, इथले सुनील शिंदे असतील आमदार, यांनी त्या ठिकाणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले, परंतु आदित्य ठाकरे त्या ठिकाणी प्रश्न विचारायला तयार नाहीत. हा त्या ठिकाणी आदित्य ठाकरे अँटी आंबेडकराईट आहेत किंवा आंबेडकरवादी नाहीत किंवा भारतीय संविधानाला मानणारे नाहीत याचा पुरावा आहे. आता जर आपण हे प्रकरण बघितलं, याच्यावरती अजूनही असंख्य प्रश्न निर्माण होतील, पण आपला वेळ त्यातच जाईल. पण मुख्य आपण आलोय जे आत्ताचं प्रकरण आहे वाजलेलं गाजलेलं, त्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचा याच्या पुढे पवित्रा काय असणार आहे? वंचित बहुजन आघाडीचा पवित्रा आदरणीय सुजाताताई आंबेडकरांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलेला आहे. तो असाच आहे की मराठी भाषेचे हे ठेकेदार नाही आहेत. कुठलाही ठाकरे हा मुंबईचा मालक नाही आहे. हे फक्त जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी सत्तेत आले होते, परंतु फक्त सत्तेचा मलिदा खाण्याचं काम यांनी केलं. सत्ता उपभोगली. ज्या वेळेला सत्ता मिळवायची होती त्यावेळेला मोहित कंबोजांना त्या ठिकाणी ते एजंट म्हणत होते, दलाल म्हणत होते. आज सत्ता उपभोगून झाली, आपण विरोधी पक्षात बसलो, अशा वेळेला सत्तेतली त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स, कमिशन्स कसे मिळतील यासाठी ज्याला आपण एजंट म्हणलो, दलाल म्हणलो, अशा माणसाच्या घरी वाढदिवसाला सुद्धा जाण्याची वेळ आदित्य ठाकरेंवरती आलेली आहे. तर इथल्या मराठी माणसाने आता या भूलथापांना बळी न पडता येणाऱ्या निवडणुकांमध्ये घोडचूक करू नये आणि अशा दुटप्पी मराठी भाषेची अस्मिता बाळगणाऱ्या लोकांना इथून पुढे कधी निवडून देऊ नये, हीच त्या ठिकाणी आम्ही इथल्या समस्त मराठी भाषिकांना विनंती करतो. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. याआधी आपण होतात पाहिलेलं आहे चॅनलशी आपल्या पूर्वापार तुमची संलग्न चर्चाही असायची, पण सध्या काही संभ्रमांमुळे एक गदारोळ निर्माण झालेला की आमचं चॅनल जे स्थानिक जे पक्ष असतील त्याला पूर्णपणे प्रमोट नाही करत. हा संभ्रम होता, काय होतं मला माहीत नाही, पण सध्या आम्ही या प्रकरणाची दखल देखील घेणार आहोत आणि तुमच्याकडून देखील साऊथ मुंबई न्यूज तर्फे तुमच्याकडून 2 शब्द तुम्ही मांडावेत. मुळात हा जो चॅनल आहे हा काही वर्षांपूर्वी सुरू झालेला, त्याचं नाव सुरुवातीला जी साऊथ न्यूज असं होतं आणि त्यांनी त्याची व्याप्ती वाढवून साऊथ मुंबई न्यूज असं त्याच्या ठिकाणी नाव केलं. आणि वेळोवेळी इतर काही समस्यांसाठी आम्ही त्यांना पाचारण करत असतो की ज्या समस्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, त्या ठिकाणी त्याची बातमी झाली पाहिजेत. बऱ्याच वेळेला ते येतात, परंतु काही वेळेला आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं की निवडणुका असेल, म्हणजे आजही आम्हाला आठवतं की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फक्त 2च उमेदवार या चॅनलच्या माध्यमातून दाखवले जात होते आणि ज्या वेळेला आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी ते वंचितच्या उमेदवाराचं त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी इन्क्लूड करा यासाठी त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता इन्क्लूड होणार नाही, मेसेज करू नये. तर अशा बऱ्याच घटना मागच्याही निवडणुकीमध्ये घडल्या. काही इंटरव्ह्यूज असतील वेगवेगळ्या समस्यांवरची की जे काही त्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी दाखवले नाहीत, परंतु मी अपेक्षा करतो की हा जो इंटरव्ह्यू आहे जो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज झाला हा त्या ठिकाणी दाखवावा. आणि जे आरोप याच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक केस झाली होती की एल्फिस्टन ब्रिजच्या संदर्भात एक इंटरव्ह्यू या चॅनलच्या माध्यमातून घेण्यात आला होता आणि त्यावेळेला सुद्धा भारतीय जनता पक्षाने गुन्हा दाखल केला होता चॅनलवरती. अजूनही ती केस सुरू आहे. त्यावेळेला याच चॅनलचे जे हेड आहेत त्यांना भेटून आम्ही आंबेडकर भवन दादर या ठिकाणी भेटलो. त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जर प्रसारमाध्यमांची जर गळचेपी भारतीय जनता पक्ष करणार असेल तर हे वंचित बहुजन आघाडी कधी खपवून घेणार नाही. त्यामुळे साऊथ मुंबई न्यूज असेल किंवा इथले सगळ्या चॅनल्सच्या प्रसारमाध्यमांच्या बाजूने आम्ही उभे राहू, परंतु खऱ्या अर्थानं जे लोकशाहीचा चौथा
खांब मानल्या जाणाऱ्या जे मीडियाचं काम आहे हे झालं पाहिजे, हे आम्हाला अपेक्षित आहे. जे आजपर्यंत जी साऊथने केलं, काही एक्सेप्शनल केसेसमध्ये आम्हाला त्या ठिकाणी अनुभव वेगळा आला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रतिक्रिया आम्ही मांडल्या. परंतु इथून पुढे किंवा आजच्या या बाईटनंतर देखील ज्या काही जनसमस्या आहेत आणि जे काही हे राजकीय विषय आहेत याविषयी त्या ठिकाणी आम्ही जी साऊथ न्यूजने सुद्धा त्या ठिकाणी त्या बातम्या दाखवाव्यात अशी त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि आपण आज ही बातमी केली याबद्दल आपले आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. एकंदरीतच हे प्रकरण आपण पाहिलंय. प्रकरणाची शहानिशा काय आहे, याचा तोडगा काय आहे ते आपल्याला अजूनही का गुपित आहे, कारण त्यांनी मांडल्याप्रमाणे सर्वसामान्यांचे हे विषय आहेत. जर कोणी सर्वसामान्य जर हीच घोडचूक करत असेल तर त्याला देखील जे वरिष्ठ नेते असतील, राजकीय पातळीवर असेल, किती मोठं रामायण महाभारत ह्यानुसार घडलं असतं. पण सध्या प्रश्न एकच पडतो की या सर्व प्रकरणांना पाहून जनतेची दिशाभूल होते का, हे राजकारणी जनतेची दिशाभूल करतायत का, असाच आता प्रश्न उपस्थित होतोय. आणि हा संपूर्ण विषय आहे. या विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि साऊथ मुंबईच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन दीपेश सोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.